मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना नायलॉन मांजा वापरल्याने त्याचे दुष्परिणाम निसर्गाला आणि मानवाला सहन करावे लागतात. पतंग तुटल्यावर मांजा झाडावर आणि रस्त्यावर अर्धवट अवस्थेत पडून असल्याने पक्षी आणि माणसाला इजा होते. काहींचा जीव जातो आणि यास्तव नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी AREAS फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना आणि पुढाकाराने आयोजित करून ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली. मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वन विभागाचे वनसंरक्षक राकेश सेपट, सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक गणेश रणदिवे, मनमाड सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने, वनपरिक्षेत्र अधिकारी प्राध्यापक विशाल कुटे आणि सुनील भिलावे, ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे, मुख्याध्यापक माधवराव बोरस्ते, ओझर विद्यालय रिपीट मविप्र समाजाचे कैलासवासी माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचे आयोजन करण्यात आले. येथील सावित्रीबाई फुले चौक, गडाख कॉर्नर येथून नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्ग बस स्टँड मार्गे भगवा चौक, तांबडगल्ली, चांदणी चौक, मिलिंद नगर, राजवाडा, महाराणा प्रताप चौक, नगर परिषद समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड मार्गे पुन्हा पोलीस चौकी या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली. फेरी दरम्यान नायलॉन मांजा वापरू नका, पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, पतंग उडवा, जीव घेऊ नका अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सुती मांजा वापरण्याचे आवाहन केले आहे. संस्था आणि शाळेबरोबर वनविभाग आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नायलॉन मांजा विकणे, वापरणे कायद्याने गुन्हा आहे असे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जातो असंही त्यांनी कृतीतून दाखवून दिले. या कार्यक्रमाच्या शेवटी AREAS फाउंडेशन संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा झाडाचे रोप, पुस्तक, गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला. यावेळी ओझर नगर परिषद चांदवड आणि सामाजिक वनीकरण निफाड आणि नाशिक, ओझर पोलीस ठाणे अधिकारी, कर्मचारी आणि AREAS फाउंडेशन संचालक रिपीट AREAS फाउंडेशन संचालक सदस्य, नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच बोरस्ते विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमामुळे ओझर गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांनी सुद्धा या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे. सर बोला. आज ओझर नगर परिषद, AREAS फाउंडेशन आणि माधवराव बोरस्ते विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज नायलॉन मांजा वापरण्याचं टाळण्याबाबत जनजागृतीसाठी आज प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने सर्व पतंगप्रेमींना पतंगोत्सव मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरा करावा, परंतु त्याचबरोबर नायलॉन मांजाचा वापर टाळून पशुपक्षी व मानवांना जी हानी होते त्याच्यापासून सर्वांचं रक्षण व्हावं एवढंच या निमित्ताने मी ओझर नगर परिषद व आपल्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती नायलॉन मांजा बंदी विरोधात AREAS फाउंडेशन, ओझर नगर परिषद, ओझर पोलीस ठाणे, माधवराव बोरस्ते विद्यालय, चांदवड वन परिक्षेत्र कार्यालय व त्याचबरोबरीने सामाजिक वनीकरण विभाग निफाड व नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व 27 नगरसेवक या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक नायलॉन मांजा विरोधात जनजागृती रॅली करत आहोत. आज आपण बघितलं तर पक्ष्यांचा जीव जातोच आहे, त्याचबरोबर मोटरसायकल स्वारांचा देखील आज पतंगीच्या मांजाने जीव जातो आहे. कोणी आपला मुलगा गमावतो आहे, तर कोणी भाऊ गमावतो आहे, तो कोणी एकुलता एक मुलगा जातो आहे, तर कोणाचे वडील एक्सपायर होतात. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर आपण नायलॉन मांजा वापरलाच नाही तर विक्रेत्याचा खप होणार नाही आणि कालांतराने तो एक ना एक दिवस तरी बंद होईल. या सगळ्यांचा विचार करता आज या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. मी या सगळ्यांच्या विद्यमाने सगळ्या लोकांना आवाहन करतो, सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण नायलॉन मांजाचा वापर टाळावा व पशुपक्ष्यांसोबतच माणसांचा देखील जीव जपावा ही नम्र विनंती. धन्यवाद.
उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.